आज दक्षूसाठी बनवलं होतं मी टोमॅटो सूप, पण त्याआधी मागच्या वेळी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की बेबीला मी केळी खाऊ घातली होती. तेव्हा बऱ्याच जणींनी मला कमेंट केल्या होती की आता हिवाळ्यामध्ये सुद्धा केळी का खाऊ घालते, बाळाला बाळाच्या पोटात येतं, त्याला सर्दी होत असते असतं. पण सिजनेबल फूडनी बेबीला काहीच होत नाही. 6 मंथ पासून आपण त्याला सगळ्या गोष्टी खाऊ घालत असतो. सोबतच जर तुमच्या बाळाला ऑलरेडी सर्दी असेल तर तुम्ही केळी खाऊ घालू नका, त्याने लवकर कफ होतो. पण इतर वेळेस तुम्ही खाऊ घालू शकता. सोबतच केळी वेट गेनसाठी खूप छान आहे. मी माझ्या बेबीजला जे फूड देते ते तुमच्यासोबत शेअर करत आलेली आहे आणि त्याला आजपर्यंत असा काही त्रास झालेला नाहीये. तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचं सजेशन घेऊ शकता. तर आज ना मी मस्त असं इथे टोमॅटोचं सूप बनवणार होते. आता तुम्ही म्हणत असाल की हे सूप ना तुम्ही सर्दीमध्ये सुद्धा देते का, पण टोमॅटो आपण बॉईल करून घेतो आणि ह्या टोमॅटोने बेबीला काही होत नाही. तर त्यासाठी एक छान असा टोमॅटो घेतलाय, थोडंसं पाणी ऍड केलं होतं कढईमध्ये, त्यामध्ये छान टोमॅटो बॉईल करून घेतला. आता 10 ते 15 मिनिटं बॉईल केल्याच्या नंतर त्याचे साल असे निघून येतात आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट होतो. पण तरी सुद्धा ना तो छान असे मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची. आता टोमॅटोमध्ये बिया असतात त्यामुळे ही जी प्युरी आहे ना तर ती गाळून घ्यायची. तुम्ही सिंपलही असं देऊ शकता, पण तरी सुद्धा मी थोडंसं तूप ऍड करून नंतर त्यामध्ये ती प्युरी ऍड केली होती. चला मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा. माझ्या दक्षूला हे सूप खूप जास्त आवडतं. तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.